याबद्दल काय सांगितलं? डीमार्ट जो परिसर आहे शहानूर मिया दर्गाच्या जवळ, तिथे आठवडे बाजार, सोमवारचा आठवडे बाजार असतो. तिथून गाड्या मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढलं होतं. त्या अनुषंगाने आमच्याकडे फिर्याद दाखल झाली होती. माझे जे पथकाचे जे स्टाफ आहे, नागरे, हवालदार नागरे, गोरे, राठोड, तपासी अंमलदार ठोंबरे यांनी आरोपीचा मागोवा घेतला. आरोपीचा मागोवा घेतल्यानंतर आम्हाला एक आरोपी मिळून आला. त्या आरोपीचं नाव आहे सारंगंधर रामेश्वर पवार, राहणार अंबिकानगर, फ्लॅट नंबर 28, पिसादेवी रोड, छत्रपती संभाजीनगर. या आरोपीला पकडल्यानंतर त्याने कबुली दिली की मी अशा गाड्या चोरलेल्या आहे आणि त्या जालन्यामध्ये एक जणाला विकल्या आहे. ह्या सगळ्या गाड्याच्या 6 रिकवर केल्या, ह्या जालन्यातून रिकवर केलेल्या आहे. त्या अनुषंगाने आम्ही त्या गाड्या रिकवर केल्यानंतर गाडीच्या चेसिस नंबरवरून आम्ही शोध घेतला. तर ह्या गाड्यांबद्दल आमच्याकडे FIR झालेल्या होत्या ऑलरेडी. माझ्या पोलीस स्टेशन, जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या एकूण 5 गुन्हे डिटेक्ट झालेले आहे आणि एम सिडकोचा 1 गुन्हा डिटेक्ट झालेला आहे. दोन्ही आरोपींना मान्य न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. या पोलीस कोठडी दरम्यान ह्या 6 गाड्या रिकवर केलेल्या आहेत. आठवडे बाजार जो आहे डीमार्ट जवळचा, इथे 2 व्हीलर चोरी जाण्याचं प्रमाण होतं. आता ह्या मेन आरोपी आणि त्याचा जो साथीदार त्याला पकडलेला आहे दर्गा परिसरात. त्याच्यामुळे थोडंसं प्रमाण मोटरसायकलचं कमी होईल असं शक्यता आहे. आमचं तर काम आहे FIR झाल्यानंतर डिटेक्शन करणं आमचं कामच आहे. मोडस ऑपरेटिंग अशी होती, सपोज उदाहरणार्थ एक शाईन गाडी चोरी गेली एखाद्या कंप्लेनंटची, तिची नंबर प्लेट चेंज करायची आणि त्याच परिसरातील किंवा दुसऱ्या परिसरातील शाईन गाडी, त्याच रंगाची शाईन गाडी, तिचा नंबर कॉपी घ्यायचा आणि इकडे नंबर प्लेट बनवायची त्या नंबरची आणि जी चोरी झालेली मोटरसायकल जी ताब्यात आहे तिला लावायचं आणि वापरायची. आणि ह्या ज्या चोरी झालेल्या गाड्या आहे ह्या गावाकडं ग्रामीण भागामध्ये विकल्या जातात मोस्टली. आता या गाड्या आम्ही ज्या 6 रिकवर केल्या सगळ्या ग्रामीण भागातून रिकवर केलेल्या आहे. जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन काही परिसरात अशा प्रकारे ही कारवाई केलेली आहे. मान्य काय आवाहन करणार आहे की जे बिना कागदपत्राची खरेदी करतात अशा लोकांना फसवणूक? नागरिकांना एक आवाहन करण्यात येते की कागदपत्र पाहिल्याशिवाय गाडी घेऊच खरेदीच करू नका. कागदपत्र पहा, मगच ती गाडी खरेदी करा. ती गाडी जर तुम्हाला समोरचा जो व्यक्ती आहे विकणारा, जर तुम्हाला असेल तुम्हाला 15 दिवसात देतो, आठवड्यात देतो, 1 महिन्यात देतो, तर 100% ती गाडी चोरून आणलेली असते, लक्षात ठेवा. आता स्मार्ट कार्ड गाडीचं जे हे असतं, RC बुक असतं. आता RC बुक नाही, आता स्मार्ट कार्ड असतं RC, ते समोरच असतं. एकतर गाडीच्या ओनरकडेच असतं. त्याच्यामुळे ते प्रश्न ते बघा आणि तेव्हाच खरेदी करा गाडी. 100% अशा 10 दिवसानं, 15 दिवसानं, महिन्यात देतो, RC बुक देतो, कागदपत्र देतो अशी म्हणणारी गाडी 100% चोरीची गाडी असते. तर नागरिकांना विनंती, अशी जर कोणी गाडी विकायला आला तर पोलिसांना संपर्क साधा. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर प्रवीण पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली DCP प्रवीण सर, झोन 2 माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपुरा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या टीमने केलेली आहे. धन्यवाद.